चोरी केल्या जायची, हत्या केल्या जायची, पाणाती पाता वेरमणे शिक्षापदं समाधी आम्ही, खोटं बोलल्या जायचं, मुत्सावादा वेरमणे शिक्षापदं समाधी आम्ही. हे सगळं खाऊन झाल्याच्या नंतर जे त्या ठिकाणी यज्ञ करणारे पुरोहित असायचे ते म्हणायचे दारू पिली, मटण खाल्लंय आणि असा सुस्त झालेलो आहे आणि राजा तुला सैनिकांची आवश्यकता आहे, तू तुझ्या या नगरातल्या महिलांना ज्या आता मासिक पाळीमध्ये हे झालेले आहेत, ज्यांना आता गर्भधारणा होऊ शकते, अशा महिलांना तू या ठिकाणी आण, सामूहिक पद्धतीने आम्ही तुझ्यासाठी सैनिकांची निर्मिती करण्यासाठीची प्रक्रिया करतो. समाजानं त्याला सुद्धा मान्यता दिलेली होती. अशा प्रकारच्या यज्ञांची संस्कृती भारतामध्ये त्या पद्धतीनं सुरू होती. पत्ते खेळल्या जायचे आणि पत्त्यावरती बाया लावल्या जायच्या, अशी अवस्था त्या काळामध्ये अवस्था होती. महाभारत तुम्हाला माहिती आहे, द्रौपदी अशीच लावली होती त्या युधिष्ठिरानं आणि नंतर सगळं महाभारत घडलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे. दमयंतीचं उदाहरण बाबासाहेब त्याच पद्धतीनं देतात. ही जी उदाहरणं होती ही समाजाने मान्यता प्राप्त केलेली होती. लोक भ्रमामध्ये जगत होते, लोक भयामध्ये जगत होते, लोक भटांच्या कारस्थानांमध्ये जगत होते आणि अशा या व्यवस्थेला त्यांना चांगलं म्हटलं जायचं. त्या राजा लोकांना त्यांना चांगलं म्हटलं जायचं. आजही तुम्ही अशा पद्धतीनं खोटे बोलणारे माणसं जे असतात त्यांना चांगलं म्हणता. आता पहा, आपल्या गावामध्ये जिल्हा परिषदच्या पंचायत समितीच्या निवडणुका लागल्याच्या नंतर जे जास्त पैसे देईल त्याला चांगलं म्हणणाऱ्यांचं प्रमाण तुमच्या गावामध्ये सुद्धा मला ऐकायला मिळेल. नाही नाही त्यानं 500ची, नाही त्यानं 500 याला 1000ची दिली. चांगलं माणूस कोणाला म्हणायचं? बाबासाहेब ज्या वेळेस बुद्ध आणि त्यांचा धम्म आम्हाला देतात तेव्हा चांगलं माणूस होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे त्यावेळेस ते सांगतात. बुद्ध म्हणतात जो पावित्र्याचा मार्ग स्वीकारतो, आत्ताच सांगितलं त्या पद्धतीनं, पंचशिलेचं खूप बारकाईनं ज्याचं अभ्यास करण्याचं सामर्थ्य असेल त्या माणसाला चांगला माणूस म्हणायचं. पाहायचं हे पंचशिलेचं पालन करतात काय? करतात. ओके, हे चांगले. आपणच आपलं प्रमाणपत्र तयार करून टाकायचं त्यांच्यासाठी. आणि पंचशिलेचं पालन करणारा माणूस जर नसेल आणि त्यानं कितीही श्रीमंत असू द्या, तो आमच्यासाठी चांगला नाही. श्रीमंती गरिबी हा काही महत्वाचा मुद्दा नाहीये, माणूस महत्वाचा आहे आणि त्याचं वागणं महत्वाचं आहे. म्हणून जी जी माणसं या 5 शिलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात ती आमच्यासाठी बुद्ध, बाकीचे कोणीही बुद्ध नाहीत. म्हणजे आमच्या गलीत असले तरी हरकत नाही, आमच्या गलीत असले तरी हरकत नाही. चाचपणी करा, गुरुजी तुम्ही लयच म्हणाले, पाहू बरं तुम्ही खरंच 5 शील पाळता का, तपासा. पाळले? हा गुरुजी तुम्ही बुद्ध दिसायला लागले बुवा. या पद्धतीची परिभाषा, या पद्धतीचं आपलं परिमाण, या पद्धतीचं मोजमाप आपलं तयार झालं पाहिजे. यासाठी म्हणून बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ वाचायचा आहे, समजून घ्यायचा आहे आणि वागायचा आहे. ही अपेक्षा या माध्यमातून बाबासाहेब बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ याच्या लेखनातून करतात. बाबासाहेब म्हणतात की मी हा ग्रंथ लिहित असताना किंवा लिहिण्याची तयारी करत असताना बाबासाहेबांनी किती ग्रंथ वाचले असतील काय अंदाज? 913 ग्रंथांचं वाचन केलं बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या निर्मितीसाठी. 913 ग्रंथ वाचले अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे आणि त्याच्यानंतर या ग्रंथाच्या निर्मितीचं काम हाती घेतलं. किती दिवस लागले हा ग्रंथ लिहिण्यासाठी? बाबासाहेबांना भारताची राज्यघटना लिहिण्यासाठी केवळ 6 महिने लागले. तुम्हाला 2 वर्ष 11 महिने 18 दिवस सांगितले, पण ती वास्तविकता नाहीये. केवळ 6च महिने लागलेले आहेत आणि त्याचे पुरावे सुद्धा आमच्याकडे उपलब्ध आहेत. जेव्हा तुम्ही म्हणाल त्यावेळेस आम्ही त्या गोष्टी तुम्हाला सांगू. 6च महिन्यामध्ये 395 अनुच्छेदांची निर्मिती बाबासाहेबांनी केली. नंतर त्याचं वाचन झालं, 3दा वाचन झालं संविधान सभेमध्ये. नंतर मग त्याच्या वाचनाच्या माध्यमातून ती प्रक्रिया पूर्ण झाली. याला हा कालावधी लागलेला आहे. 2 वर्ष 11 महिने 18 दिवस त्या सगळ्या कालावधीला धरून म्हणजे 9 डिसेंबर 1946 पासून 26 नोव्हेंबर 1949 पर्यंतचा सगळा कालावधी जो आहे हा आहे 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा. पण याच्यामध्ये बाबासाहेबांचं काम जे होतं ग्रंथ निर्मिती, याचं संविधान निर्मिती, ते छोटं आहे. एवढ्या मोठ्या देशाच्या कारभाराला बाबासाहेब 6 महिन्याच्या कालावधीमध्ये अनुच्छेदाच्या माध्यमातून तयार करतात. पण बुद्ध आणि त्यांचा धम्म ग्रंथ लिहिण्यासाठी बाबासाहेब 6 वर्ष घेतात. काय कारण असू शकते?
कारण बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ निर्माण करण्याच्या पाठीमागे बाबासाहेबांचा जो उद्देश होता तो उद्देश समजून घ्या. आपण प्रस्तावना वाचली नसेल, परिचय वाचला नसेल, उपोद्घात वाचला नसेल, ग्रंथामध्ये ग्रंथाचा पहिला खंड कुळ आणि तिथून सुरू केला असेल, हा ग्रंथ वाचन करत असताना या ग्रंथाची प्रस्तावना, या ग्रंथाचा परिचय आणि या ग्रंथामध्ये असलेल्या उपोद्घाताचं वाचन जेव्हा आपण व्यवस्थितपणे करू तेव्हा बाबासाहेबाचा उद्देश लक्षात येते की हा ग्रंथ बाबासाहेबांनी का निर्माण केला. बाबासाहेब म्हणतात की हा ग्रंथ निर्माण करण्यासाठी मला एकूण 4 प्रश्न माझ्या समोर उपस्थित झालेले आहेत. त्या 4 प्रश्नांना आपण व्यवस्थित समजून घेऊया जेणेकरून आपल्याला हा ग्रंथ निर्माण करण्याचं उद्दिष्ट काय आहे ते लक्षात येऊ शकेल. बाबासाहेब म्हणतात बुद्धाच्या बाबतीमध्ये असा प्रचार प्रसार आहे की बुद्धाने प्रवज्जा घेण्याच्या पाठीमागचं कारण हे त्यांनी पाहिलेले वेगवेगळ्या प्रकारचे 4 प्रसंग आहेत. असं सांगितलं जातंय की सिद्धार्थ असताना त्यांनी एका म्हाताऱ्या माणसाला बघितलं, एका जर्जर झालेल्या माणसाला बघितलं, आजारी माणसाला बघितलं आणि एक मृतदेह घेऊन जात असलेला प्रसंग बघितला. आणि अशा अवस्थेमध्ये बुद्धाला वाटलं की हे काय आहे आणि मग ती खिन्न झाले. आणि मग एका रात्री यशोधरेला आणि राहुलाला असं नुसतं असं सहज नजरेत बघितलं, त्यांना बोलले नाही, काही नाही आणि तिथून ते मागच्या दरवाजानेच निघून गेले आणि नंतर मग त्यांनी प्रवज्जा घेतली. असे कारण इतिहासामध्ये नोंदी आहेत. अशा प्रकारचा भ्रम सगळीकडे पसरण्याचं काम करण्यात आलेलं होतं. बाबासाहेब म्हणतात की मला याच्यावरती भाष्य करायचं आहे, मला याच्यावरती व्यवस्थितपणे विवेचन करायचं आहे आणि सत्यता लोकांच्या समोर आणायची. जो भ्रम आहे तो दूर करायचा आहे. भ्रमामध्ये अनेक दिवस लोक राहिलेत आणि मग बाबासाहेब सांगतात की सिद्धार्थ प्रवज्जा घेण्याचं खरं कारण लोकांना कळालं पाहिजे. हा ग्रंथ वाचल्याच्या नंतर काही जणांना कळालं. काय कारण आहे? शाहीर या ठिकाणी आता सांगतात की रोहिणी नदीच्या पाण्याच्या प्रश्नावरून सिद्धार्थाने गृहत्याग केलेला आहे. आपल्याला हे उदाहरण या ठिकाणी पाहायला मिळते. म्हणजे रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न हा कोली आणि शाक्यांच्या संघर्षाचं कारण आहे. ही गोष्ट लक्षात आल्यामुळे तो संघर्ष होऊ नये म्हणून तथागत प्रवज्जा घेतात, हे त्याचं कारण आहे. पण ज्या वेळेस त्यांची प्रवज्जा झालेली असते त्यावेळेस कपिलवस्तूमध्ये आंदोलन सुरू झालेलं असतंय आणि कपिलवस्तूमधले लोक म्हणतात की आता कोली आणि शाक्यांमध्ये युद्ध झालं नाही पाहिजे, ते आमचे भाऊ आहेत आणि भावाभावांमध्ये युद्ध होणं चांगली गोष्ट नाहीये. आंदोलन झालं, आंदोलनाचा परिणाम असा झाला की पुन्हा संघाला बैठक घ्यावी लागली आणि संघामध्ये निर्णय झाला की आता कोलियांच्या विरोधामध्ये आपल्याला युद्ध करायचं नाही आणि त्या ठिकाणी ती समस्या मिटली. 5 जण राजगीरला पांडव टेकडीच्या खाली तथागत पर्णकुटी करून राहत होते. त्या ठिकाणी हे 5 जण गेले. जाताना तिथं ते भेट झाल्याच्या नंतर ते सांगतात की सिद्धार्थ, तुम्ही ज्या कारणासाठी कपिलवस्तू सोडली ते कारण आता नष्ट झाले. आता कोली आणि शाके यांच्यामध्ये युद्ध होणार नाही अशी अवस्था आहे. आता तुम्ही वापस जाऊ शकता, तुम्ही तुमच्या घरी वापस जाऊ शकता, समस्या मिटलेली आहे. सिद्धार्थ परत कपिलवस्तूला गेले का? मग केवळ रोहिणी नदीच्या पाण्याचा प्रश्न ही प्रवज्जा धारण करण्याचं कारण आहे का? आता पहिल्यांदा हो म्हणाले, आता पुन्हा नाही म्हणाले, अशी अवस्था झाली. म्हणजे आणखी त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. आणि मग ते समजून घ्यायचंय की हा ग्रंथ का निर्माण करण्यात आला. आणि मग ते ध्यानामध्ये यायला लागतंय की तथागताची प्रवज्जा घेण्याची जी भूमिका होती, जो उद्देश होता, तो उद्देश एवढा व्यापक होता की ती व्यापकता आतापर्यंत या समाज व्यवस्थेमध्ये कोणीही मनामध्ये आणलेली नव्हती. माणसं वेगळ्याच कर्मकांडांमध्ये अडकलेले होते. तथागत म्हणतात की माणसाच्या मनामध्ये संघर्ष करण्याचं का निर्माण होते, वाद करायचं का निर्माण होते माणसाच्या मनामध्ये. माणूस वाद का करीत असतो? आपण काय म्हणतो, ते मला बरोबर वागित नाही म्हणून वाद होत राहते.
ह्याचं माझं बरोबर पटत नाही म्हणून वाद होत असतं. ह्याच्यामुळे ह्या सगळ्या अडचणी होत राहतात. ह्यानं जर नालीचं पाणी व्यवस्थितपणे काढलं असतं तर वाद झाला असता काय? हे घराचा कचरा इकडंच ढकलीत राहते, हे बरोबर आहे का त्याचं? म्हणजे सातत्यानं काय चालत राहते? वादासाठी पुढचा व्यक्ती जबाबदार आहे, मी जबाबदार नाही, अशीच अवस्था येते ना. सतत जे वाद होतात त्याचं कारण काय असतं तर पुढचा व्यक्ती त्याला जबाबदार आहे, मी जबाबदार नाही असं प्रत्येकाला वाटतंय. तथागत म्हणतात की हा जो वाद होतो तो आपल्याला धम्म व्यवस्थित न कळाल्याची कारणं आहेत आणि तो व्यवस्थित सांगायचा आहे म्हणून मला प्रवज्जा घ्यायची आहे. आणि तो शोध जेव्हा ते घेतात तेव्हा ते सांगतात की आम्हाला समस्येचं आकलन व्यवस्थित होत नाही, समस्या व्यवस्थित कळत नाही, तिच्या खोलापर्यंत जाण्याची क्षमता आमच्यामध्ये निर्माण झालेली नसते, आमची दृष्टी त्या पद्धतीनं तयार झालेली नसते आणि त्याच्यामुळं आम्ही छोट्या छोट्या गोष्टीमध्ये गुरफटलेलो आहोत. ती गुरफटलेली अवस्था आम्हाला बाहेर काढायची आहे आणि त्यासाठी म्हणून मला प्रवज्जा घेऊन या गोष्टीचा शोध घ्यायचा आहे आणि लोकांना त्या पद्धतीनं तयार करायचं आहे. जेव्हा जेव्हा तथागत संघाला प्रवचन देतात, मार्गदर्शन करतात, तेव्हा तेव्हा ते सांगतात की तुमच्या अवस्थेमध्ये तुम्हाला सातत्याने बदल करायचे आहेत, स्थित्यांतर करायचे आहेत. 10 स्थित्यांतराच्या माध्यमातून माणसाला अशा अवस्थेमध्ये येता येऊ शकतंय की त्या अवस्थेतून तो एका निर्वाण अवस्थेच्या भागामध्ये पोहोचतो आणि त्या अवस्थेमध्ये त्याच्यावरती कोणत्याही गोष्टीचे परिणाम होत नाहीत. अत्यंत शांत आणि संयमी जीवन जगण्याचं सामर्थ्य त्याला प्राप्त होत असतंय आणि ते सामर्थ्य इथल्या सामान्य माणसांच्या जीवनामध्ये आलं पाहिजे. याच्यासाठी म्हणून मी प्रवज्जा घेतलेली आहे आणि त्या प्रवज्जेच्या माध्यमातून मला लोकांना हे सांगायचंय की माणूस जरी सामान्य असला तरी तो आपल्या जीवनामध्ये असामान्य कार्य करण्याची क्षमता ठेवू शकतो आणि ती क्षमता जागृत करण्याच्या दृष्टीने बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आम्हाला समजून घ्यायचा आहे. ती व्यापकता आम्हाला लक्षात आली पाहिजे आणि त्या व्यापकतेसाठी आपण आता साधी माणसं नाही आहेत हे ध्यानात घ्या. आपण कोणाचे अनुयायी आहोत? तथागताचे अनुयायी आहोत. तथागत साधे होते का? आपण कोणाचे अनुयायी आहोत? आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. बाबासाहेब साधे होते का? मग हे जर साधे नसतील तर आपण सुद्धा साधी माणसं नाही आहेत. त्यामुळे मागे मी आपल्या गावामध्ये एकदा आल्याच्या नंतर सहज एक वक्तव्य केलं होतं की ही सुकळी आहे. ही काय आहे? ही सुकळी आहे. हिला सुमन करण्यासाठीचे प्रयत्न तुमच्याकडून झाले की समजून घ्यायचं आहे की आपण समृद्ध होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहोत. आणि ह्या सुमनासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्याला मार्गदर्शन करतो असतो. या पद्धतीने या ठिकाणी काही बाबी समजून घेत असताना बऱ्याच वेळेस आता धामधुमीचा कालावधी या पद्धतीनं सुरू असतो आणि बऱ्याच वेळेस आपल्यामध्ये गटतट पडलेली पाहायला मिळतात. तथागतांनी संघ निर्माण करण्यासाठीची भूमिका जी घेतलेली आहे ती का घेतली या गोष्टी सुद्धा समजून घ्यायच्या. दुसरा प्रश्न बाबासाहेब म्हणतात की माझ्यासमोर दुसरा प्रश्न हा आहे की तथागताच्या धम्मामध्ये 4 आर्य सत्य हे मूळ तथागताची शिकवण आहे का नंतर भंतेजींनी आपापल्या पद्धतीने ती घुसडण्याचा प्रयत्न केला याचाही मला शोध घ्यायचा आहे. कारण दुःख आहे म्हटलं की लोक म्हणतात मग दुःख आहे, जन्म दुःख आहे म्हटल्याच्या नंतर मग काला नादी लागायचं याच्या असं म्हणायचं. जन्माला दुःख म्हणायचं म्हटल्याच्या नंतर कशाला बारा भानगडी करीत बसायच्या, असा प्रकार नाहीये. प्रत्येकाचा जन्म हा सुख करत असतो. म्हणून तर मग सुखो बुद्धानुमुपादो म्हटल्या गेलेला आहे, सुखासत धम्म देशना म्हटलेला आहे, सुखा संघर्ष सामग्री म्हटलेला आहे, समगानंद तपो सुखो म्हटलेला आहे. त्याचा अर्थ असा आहे की कोणत्याही गोष्टीची निर्मिती हे सुख असते, ते दुःख नसते. पण आर्य सत्यांमध्ये जर या पद्धतीने गोष्टी सांगितल्या असतील तर त्याच्या खोलामध्ये सुद्धा मला जाता आलं पाहिजे. म्हणून बाबासाहेब त्याचं समीक्षण करण्यासाठी, त्याच्यावर भाष्य करण्यासाठी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ निर्माण करतात. म्हणून तथागताचे ज्यावेळेस पहिले प्रवचन सांगितलेले आहे बाबासाहेबांनी या ग्रंथामध्ये 3 पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत. पहिल्यांदा बुद्ध सांगितला बाबासाहेबांनी पहिल्या खंडामध्ये, दुसऱ्या खंडामध्ये, तिसऱ्या खंडामध्ये, चौथ्या खंडामध्ये आणि 5व्या खंडामध्ये बाबासाहेबांनी धम्म सांगितला आणि 6व्या, 7व्या, 8व्या खंडामध्ये बाबासाहेबांनी संघ सांगितलेला आहे. बुद्ध धम्म संघ हे ते 3 रत्न आहेत. त्या रत्नांच्या संदर्भामध्ये परिपूर्ण माहिती असलेला बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ आपल्या वाचनामध्ये आणि श्रवणामध्ये सातत्याने आला पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून आपण बदल केले पाहिजेत. या गोष्टी या ठिकाणी आपण समजून घ्याव्यात. आणि भिक्खू संघाची निर्मिती का करण्यात आलेली आहे यावरती सुद्धा बाबासाहेब भाष्य करतात.
तथागतांनी भिक्खू संघाची निर्मिती का केली? परिपूर्ण माणूस होणे एवढाच उद्देश होता का? तर नाही. एक समाजसेवक तयार झाला पाहिजे, एक समाज मित्र तयार झाला पाहिजे. कारण समाजामध्ये अज्ञान असण्याची कारणं जी आहेत, ती अविद्या असण्याची कारणं जी आहेत, ती कर्मकांडांशी जोडल्या गेलेली जी कारणं आहेत, ती जर दूर करायची असेल तर पूर्णवेळ काम करणारा माणूस त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे. आणि भिक्खू संघ हा पूर्णवेळ काम करणारा असतो, त्याच्यामुळे त्याने सातत्याने चरत भिक्कवे चारिकमच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये असलेल्या भ्रमांना दूर करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. पण बऱ्याच वेळेस आपल्याला अशी अनुभूती यायला लागते की भंतेजी प्रसंगाने येतात, बरेच भंतेजी अपेक्षेने येतात आणि अपेक्षा असेल आणि ती पूर्ण नाही झाली तर भंतेजीतून तसे वक्तव्य सुद्धा आपल्याला बऱ्याच वेळेस ऐकायला मिळतात. म्हणून बाबासाहेब बारकाईने संघाच्या हालचालींकडे लक्ष देत असताना संघ कसा असला पाहिजे याचं मार्गदर्शन करतात. आणि ज्यावेळेस त्यांच्या ध्यानामध्ये यायला लागते की भिक्खू संघांकडून अपेक्षित धम्मकार्य होत नाहीये, त्यावेळेस बाबासाहेब म्हणतात उपासकांचा असा संघ तयार झाला पाहिजे की त्याने भिक्खू संघांच्या उणीवांना दूर केलं पाहिजे आणि त्या उणीवा दूर व्हाव्यात. म्हणून बाबासाहेबांनी भारतीय बौद्ध महासभा या संघटनेची स्थापना केलेली आहे. आणि अशा प्रकारच्या उपासकांची निर्मिती झाली पाहिजे की त्यांनी लोकांमध्ये जाऊन बुद्ध धम्माच्या बाबतीमध्येचा प्रचार प्रसार करावा, उणीवा दूर कराव्यात, तरुणांमध्ये असलेल्या अडचणींना दूर करावं, महिलांमध्ये धम्म कार्य करण्याची जागृती निर्माण करावी. आणि भारतीय बौद्ध महासभेमध्ये ज्या ज्या माणसांच्या पोटाची समस्या मिटलेली असते ती माणसं जास्त प्रमाणामध्ये काम करत असलेली पाहायला मिळतात. म्हणजे आणि बाबासाहेब हेही सांगतात कार्यकर्ता कोण असला पाहिजे? ज्याच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटलाय त्यानं कार्यकर्ता झालं पाहिजे. इथे पोटापाण्याचा प्रश्न असलेले लोक कार्यकर्ता होतात आणि समाजातून पैसे व्यवस्थितपणे जमा करून मग त्या कार्यकर्त्याला तेच पैसे खर्च करायची वेळ येते आणि मग आपण म्हणतो नाही हो ते चांगला होता असा समजू लागलो, ते तसाच निघाला, पहिला तर होता हे तसाच निघाला. कोणताच हिशोब देना झालाय, नुसते पैसे जमा करत आहे आणि काहाच्यात उधळत आहे. त्याला कोणी विचारलं तर हात बाह्यावर करायच्याच मागं लागतो तो. त्याच्यामुळे आता कोणावर भरोसा करावा काही कळत नाहीये. बाबासाहेब म्हणतात समाजामध्ये काम करणाऱ्या माणसानं समाजाच्या एका एका रुपयाचा हिशोब दिला पाहिजे. बाबासाहेब स्वतः द्यायचे. समाजातून ज्यावेळेस पैसा जमा व्हायचा, कशासाठी कोणता खर्च झाला याची सवय लोकांना लागावी सांगायची. म्हणून बाबासाहेब त्या पद्धतीनं भर सभेमध्ये हिशोब द्यायचे आणि सांगायचे की इतके पैसे जमा झाले होते, अशा अशा पद्धतीनं खर्च झाले, सर्वानुमते खर्च केलेले आहेत आणि त्याला समाजाने मान्यता द्यावी. लोक टाळ्या वाजून त्या ठरावाचं स्वागत करायचे आणि या पद्धतीनं पारदर्शकता दिसायची. म्हणून जो जो कोणी समाजामध्ये काम करणारा असेल त्यानं पे बॅक टू सोसायटीच्या माध्यमातून शो बॅक टू सोसायटी सुद्धा निर्माण केली पाहिजे. समाजातून आलेलं समाजाला दाखवलं पाहिजे की हे असं असं आहे. आता बऱ्याच वेळेस समाजाच्या नावानं काही जण वेगवेगळ्या पद्धतीनं काही संकलन करण्याचाही प्रयत्न करतात आणि वेगळ्याच पद्धतीनं कामाला लावतात. समाज संघटित करणे हे बाबासाहेबाचं महत्त्वाचं उद्दिष्ट होतं आणि ते उद्दिष्ट साध्य करण्यासाठी म्हणून आपण सगळेजण जागृत असलो पाहिजे. कारण सगळ्यात मोठी गोष्ट आहे, आपण जरी अल्पसंख्याक असलो तरी अल्पसंख्याक संघटित अल्पसंख्याक लोक, हे वाक्य ध्यानात ठेवा, संघटित अल्पसंख्याक लोक बहुसंख्याक असंघटित लोकांवरती राज्य करीत असतात. काय वाक्य आहे? संघटित अल्पसंख्याक लोक बहुसंख्याक असंघटित लोकांवरती राज्य करत असतात. आज आपल्या देशामध्ये महाराष्ट्राची गोष्ट घ्या, महाराष्ट्रामध्ये बहुसंख्याक असलेल्या लोकांना सुद्धा आरक्षणाचा हक्क घेण्यासाठी खूप वर्ष धडपड करावी लागलेली आहे. काय म्हणतो ध्यान द्या. बहुसंख्याक असलेल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आरक्षण मिळावं म्हणून सातत्याने वेगवेगळ्या पद्धतीने धडपड करावी लागली की आम्हाला असं आरक्षण मिळालं पाहिजे. बहुसंख्याक आहेत पण असंघटित आहेत. आणि संघटित अल्पसंख्याक लोकांनी संसदेमध्ये ठराव पास केला, EWSच्या माध्यमातून 10% आरक्षण प्राप्त करून घेतलं आणि त्याचा लाभ सुद्धा घेत आहेत. संघटित अल्पसंख्याक लोक असंघटित बहुसंख्याक लोकांवरती राज्य करतात. त्यामुळं आपण अल्पसंख्याक असलो तरी भीती बाळगायची नाही, फक्त संघटित होण्यासाठीची जबाबदारी पार पाडायची. आणि ते संघटन पारदर्शक असलं पाहिजे, एकोपा असला पाहिजे. नाहीतर मग
बऱ्याच वेळेस फूट पाडण्याचा प्रयत्न केला जाते. म्हणून तथागत वज्जीचे उदाहरणं वेगवेगळ्या पद्धतीनं उपासकांना द्यायचे की वज्जी कशा पद्धतीनं आपल्या नगरामध्ये संघ निर्माण करायचे आणि त्या पद्धतीनं वागायचे. आणि मग नंतर मग अजातशत्रू वज्जीवरती आक्रमण करण्यासाठी जी भूमिका घेतात आणि वत्सकाराला त्या पद्धतीनं मार्गदर्शन मिळते. वत्सकारानंतर मग त्या वज्जींच्या नगरामध्ये जातो, तिथला रहिवासी होण्यासाठीचा प्रयत्न करतो आणि नंतर कानं फुकायला सुरुवात करतो. आणि वत्सकारानं कानं फुकायला सुरुवात केली की वज्जींमध्ये भ्रम निर्माण व्हायला सुरुवात होतो. आणि त्या भ्रमामुळं एक काळ असा येतो की जे एक संघटित असलेले वज्जी होते त्यांच्यामध्ये सुद्धा दुही निर्माण झालेलं पाहायला मिळते. म्हणून तथागत सांगतात की अशा पद्धतीने आपल्यामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे कान फुकण्यासाठी येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांचं उद्दिष्ट लक्षात घ्या आणि अशा वत्सकारांना तात्काळ आपल्याला थांबवता आलं पाहिजे याची काळजी घ्या. आणि असे वत्सकारा आपल्या समाजामध्ये येऊ नयेत याच्यासाठी आपण सतर्क राहा. या भूमिकेनं भविष्यातला काळ हा आपल्या सुकळीला सुमनामध्ये रूपांतरित करण्याचा आहे. ही गोष्ट शाहीर खूप छान पद्धतीनं आपण सगळ्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. इथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना या माध्यमातून अशा प्रकारच्या मंगल कामना करतो की आपण खूप शांततेने ऐकत आहात. कदाचित थांबवण्यासाठी शांत आहात का काय माहिती नाही, पण या ठिकाणी या गोष्टी आपण लक्षात घ्याव्यात. आणि जास्त जेवण देणं सुद्धा योग्य गोष्ट नाही आहे. जेवढं पोटाला लागतंय तेवढ्या गोष्टी आपण श्रवण केल्या किंवा ग्रहण केल्या तर तेही आपल्याला पोट भरल्याच्या बाबतीमध्ये कारणीभूत ठरणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी काही महत्त्वाच्या बाबी सांगतो. म्हणून आता येणाऱ्या कालावधीमध्ये आपलं वर्तन कसं असलं पाहिजे हे सुद्धा आपण बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाच्या माध्यमातून समजून घ्यावं. तथागत म्हणतात केवळ चांगला माणूस होऊन थांबू नका, त्याच्या पुढेही तुम्हाला सदवर्तनी माणूस व्हायचंय. सदवर्तनी माणूस होण्यासाठी, सदाचरणी व्हायसाठी आपल्याला आणखी 8 प्रकारचे मार्ग आहेत. आणि त्या 8 प्रकारच्या मार्गांमध्ये आपण परिपूर्णत्व प्राप्त करून घेण्यासाठी अष्टांगिक मार्ग हा तथागताच्या संशोधनाचा पुढचा टप्पा आहे. पहिल्यांदा तथागत विशुद्धी मार्ग संशोधित करतात, पावित्र्याचा मार्ग संशोधित करतात आणि त्यानंतर सांगतात की ह्याच्या पुढं सदाचरणी होण्यासाठी 8 प्रकारच्या बाबी तुम्हाला सम्यक दृष्टीने लक्षात आल्या पाहिजे. कारण या जगामध्ये 2 प्रकारच्या टोकाची लोक राहतात. एक आहेत असे की जे उपाशी राहतात, व्रतवैकेल्य करतात, हिमालयामध्ये जातात, कपडे न घालता राहतात तेवढ्या थंडीमध्ये. काही जण इतके केस स्वतःचे वाढवतात की त्या जटा अशा बांधून त्यांना राहावं लागतंय. काही जण असे राहतात की स्वतःचे केस स्वतःच्याच हाताने उपटण्याचा प्रयत्न करतात आणि वेगळ्याच पद्धतीचं आयुष्य जगतात, ज्याला आत्मक्लेशाचं जीवन म्हटलं जातंय. असं जीवन जगणारा एक भाग होता. दुसरा होता की खा प्या आणि मजा करा, हेच आयुष्य आहे, याच्या पलीकडे दुसरं आयुष्य नाही. त्याच्यामुळं खा प्या आणि मजा करा याच्यामध्ये आनंद बाळगणारी माणसं हेही समाजामध्ये होते. तथागतानं सांगितलं की दोन्ही प्रकारचे हे टोकं जगासाठी चांगले नाहीत. माणूस म्हणून जगायचं असेल तर आपण सम्यक जीवन जगलं पाहिजे. आणि सम्यक जीवन जगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे 8 सम्यक मार्ग अष्टांगिक मार्गाच्या माध्यमातून तथागत सांगतात. ती जर धारणा आपल्याला करता आली तर आपण एक सदाचरणी माणूस म्हणून जीवन जगू शकतो. मग त्या धारणेसाठी एक पहिलं उदाहरण तुम्हाला सांगेल. कारण या दृष्टीच्या माध्यमातून आपण 85% ज्ञान ग्रहण करत असतो. मग आपली दृष्टी सम्यक असली पाहिजे. ती कशी असते हे या ठिकाणी सांगतो. आमच्या शाळेमध्ये आम्हाला लहानपणी शिकवलं जायचं. काय शिकवलं जायचं? द स्काय इज ब्लू, आकाश निळं असते किंवा आहे असं म्हणायचे. आम्हाला वाटायचं खरंच आहे काय की, आम्हाला वाटायचं हे खरंच आहे काय की. आम्हीही म्हणायचो, सर म्हणायले त्या पद्धतीनं द स्काय इज ब्लू. आकाशाचा कलर कसा आहे? आकाशाचा कलर कसा आहे? लोक म्हणायचे निळा आहे. मग त्या सुनीता विलियमला विचारलं. तुम्ही म्हणाल तिला कसं काय विचारलं तुम्ही? तर ती सांगेल त्या पद्धतीनं. तिला विचारलं, बाई तू हे आकाश सोडून गेली होती ना बाहेर अंतराळामध्ये गेली होती. आता तिथं गेल्याच्या नंतर तू आकाशाकडे पाहिल्याच्या नंतर तुला आकाश कसं दिसलं? आमच्या इकडं द स्काय इज ब्लू म्हणतात, तू सांग बरं. तर ती म्हणली स्काय ब्लू आहे याच्यावरती माझा विश्वास नाही, कारण मला दिसलंच नाही म्हणले ते ब्लू आहे ते. मग बरं ठीक आहे, ते हरकत नाही. आपण रात्र झाल्याच्या नंतर आकाशाकडे बघितल्याच्या नंतर आकाश कसं दिसतंय? निळं दिसतंय का? दिसतंय निळं? रात्री एकदा पहा, रात्री निळं दिसतंय असं ज्यांना ज्यांना वाटतंय त्यांनी मला फोन करून सांगा, गुरुजी मला आकाश निळं दिसायलंय रात्री.
दिसत नाही निळं, दिवसा दिसते. काय कारण आहे? कारण सूर्याचे इथल्या पाण्यावरती जे किरण पडतात त्याचं रिफ्लेक्शन हे या अवकाशामध्ये गेलेलं असतंय, म्हणून ही पोकळी आपल्याला निळी दिसायला लागते. संध्याकाळी किंवा रात्री सूर्य दिसत नसतो, सूर्याचे किरण रात्री नसतात, त्याच्यामुळे हे आकाश नंतर आपल्याला काळं दिसायला लागते आणि ढग आल्याच्या नंतर पांढरं दिसायला लागते. असंही दिसतंय ना. म्हणजे आकाशाच्या बाबतीमध्ये विचार केल्याच्या नंतर ती एक पोकळी आहे. आकाश म्हणजे असा काहीतरी वेगळा प्रकार नाही, ती एक पोकळी आहे. वेगवेगळे जे ग्रह फिरतात त्या ग्रहामधली ती पोकळी आहे. आणि अशा या पोकळीला कोणताच रंग नाही हे जेव्हा आम्हाला कळते त्याला सम्यक दृष्टी म्हणायची. सम्यक दृष्टी काय आहे कळालं? सम्यक दृष्टी काय कळालं? सत्य जे आहे त्याला सत्य समजणे, त्याला भ्रम न समजणे, त्याला म्हणायचं हे कोण आहे, हे काय आहे. बरेच जण म्हणतात हे बाबासाहेब आहेत. वास्तविक आहे का हे? बाबासाहेब 1956 ला गेले ना, आता कुठे ते बाबासाहेब? पुतळा आहे त्यांचा, पण त्यालाच बाबासाहेब म्हणतात बरेच जण. हे काय आहे? पुतळा आहे, पुतळा. बाबासाहेब नाहीत ते, पण आम्ही त्यांना बाबासाहेब म्हणतो. ही फोटो आहे, पण बरेच जण मी गौतम बुद्ध आहेत म्हणतात, ते बाबासाहेब आहे म्हणतात. तसा दगड असते, दगड, त्याला रंग लावला त्याला दगड कोणीच म्हणत नाही. त्याला देव म्हणतात. हे जे म्हणतात त्याला म्हणतात सम्यक दृष्टी नसणे, आणि त्याला जे आहे ते म्हणणे त्याला म्हणतात सम्यक दृष्टी असणे. अशी सम्यक दृष्टी आमच्यामध्ये तयार झाली पाहिजे. याला वैज्ञानिक दृष्टिकोन म्हटल्या जाते, तो आमच्यामध्ये निर्माण झाला पाहिजे. बुद्ध म्हणतात की मी 6 वर्ष उपाशी राहिलो माय, काही फायदा झाला नाही. 6 वर्ष. आणि ही म्हणती आज मग उपास आहे. काय झालं? नाही आज मग उपास आहे. अरे बुद्ध म्हणायला लागलेत ना उपास धरू नको, काहीच फायदा नाही. तू शेतात काम करणारी माय, तुझं रक्तपाय किती येते? तुझं रक्त जर 13% असेल हिमोग्लोबिनचं प्रमाण, तर तू मग चांगली गोष्ट आहे. 13% 15% पर्यंत आहे तर मग ठीक, धर एखाद्या दिवशी उपास. तुझं रक्त जर 8% 6% आहे, तू जर म्हणत असेल किंवा आज उपास आहे, सम्यक दृष्टी काय आहे ते ध्यानात घेण्याचा प्रयत्न करा. जर बुद्ध म्हणतात की तुमच्या शरीराला आवश्यक असलेला आहार तुम्ही शरीरामध्ये व्यवस्थितपणे घाला, तर घाला. उपास आहे म्हणून टाळू नका. मग भलं होण्यासाठी मी उपास धरतो, अशा उपासतापासानं कुणाचंच काही भलं होत नाही. या गोष्टी जेव्हा कळतात तेव्हा सम्यक दृष्टी जागृत झालेली असते. सम्यक वाचेच्या माध्यमातून आम्ही सातत्याने बोलताना एवढं सामर्थ्य ठेवलं पाहिजे की माझ्या बोलण्यावर माझं नियंत्रण असलं पाहिजे. त्याच्यातून चुकीचे शब्द बाहेर पडू नयेत. कोणाचंही मन दुखावणाऱ्या भावना माझ्या मनातून नाही झाल्या पाहिजे. माझ्याकडून बडबड निर्माण नाही झाली पाहिजे. कुणीतरी एवढंच बोलायला हो बस झालं, याचं लय ऐकू वाटणं झालं असं कोणी म्हणू नये. अशा प्रकारचं तुमचं बोलणं जेव्हा असते तेव्हा ती सम्यक वाचा असते. तुमच्या बोलण्याने इतरांचं भलं होत आहे या गोष्टी जाणीवेनं आपण ध्यानात घ्यायच्या. आपल्या बोलण्यानं जर कोणाचं भलं होत नसेल तर आपली दृष्टी सम्यक, आपली वाचा सम्यक नाही, ही गोष्ट ध्यानात ठेवायची आहे. असं सदाचरण आपल्याकडून जर निर्माण होत असेल तर आपण बौद्ध आहोत याकडे वाटचाल करते. आपली आजीविका सम्यक असली पाहिजे. बौद्धांनी कधीही हत्या करून उपजीविका करायची नाही, हत्या करणारे व्यवसाय करायचे नाही. बौद्धांनी दारू विकणारे व्यवसाय करायचे नाही, कारण दारू विकल्याच्या नंतर इतरांचे कुटुंब उद्ध्वस्त होत असतात. बौद्धांना जर सम्यक दृष्टी, सम्यक आजीविका काय असते ते कळालं तर आपल्या श्रमाने आपण समाधान मिळेल अशा पद्धतीचंच व्यवस्थितपणे कर्म केलं पाहिजे. नाहीतर दारूपासून पटकन पैसे मिळायला लागलेत, गुटखा मिटका विकण्यापासून पटकन पैसे मिळायला लागलेत, जरा जास्त मिळायला लागलेत म्हणून चला त्या मार्गानं बरे, जरासं घर चांगलं बांधता येते, टापटूप राहता येते, कपडे विपडे चांगले घालता येतात. एवढ्या या भौतिक साधनांच्या माध्यमातून चुकीचे व्यवसाय करू नये. ब्राह्मण कधीही अशा प्रकारचे व्यवसाय करत नाहीत, कारण त्यांनी स्वतःचं सामर्थ्य या पद्धतीनं तयार केलेलं आहे की त्यांनी मार्गदर्शन केले. पण आपण ब्राह्मणांपेक्षा श्रेष्ठ का आहोत त्याचं कारण आहे ब्राह्मणांनी बुद्ध धम्म स्वीकारलाय, बुद्धांनी ब्राह्मणत्व स्वीकारलेलं नाही. त्यांनी ब्राह्मणांना सांगितलं की तुम्ही जे कर्मकांड करायचे त्याच्यातून मुक्त होऊन बुद्धाचा धम्म स्वीकारा, कारण इथे त्या पद्धतीचं जीवन जगण्याचं सामर्थ्य आहे. म्हणून अनेक ब्राह्मण बुद्ध झाले
आणि बौद्ध धम्म स्वीकारून त्यांनी भिक्खू संघामध्ये प्रवेश करून चांगलं जीवन जगल्याची उदाहरणं आहेत. म्हणून बुद्धाचा धम्म हा किती सामर्थ्यशाली आहे, मानव केंद्रित आहे. या सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास करताना बुद्ध नंतर आपल्याला परिपूर्ण जीवन जगण्यासाठी एक आणखी त्याच्या समोरचा टप्पा सांगतात आणि त्याला सदाचरणाचा मार्ग म्हटल्या जाते. आणि तो सदाचरणाचा मार्ग हा 10 टप्प्यांच्या साह्याने 10 पारमितांच्या साह्याने पूर्ण होतो. अशा 10 पारमिता जर आम्ही आयुष्यामध्ये जगण्याचा जपण्याचा प्रयत्न केला तर आम्ही निर्वाण अवस्थेचं जीवन जगतो. बऱ्याच वेळेस माणूस मेल्याच्या नंतर निर्वाण शब्द लिहितात. तथागताचा धम्म निर्वाण जेव्हा सांगतो तेव्हा या जिवंतपणीची अवस्था सांगतो. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यामध्ये ती अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे. आणि शांतपणे आयुष्य संपवण्याचं सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असते ते निर्वाण अवस्थेला असतात. जसं तथागत म्हणाले की आता बुद्ध या प्रहरी देह ठेवणार आहेत, आता त्यांना निर्वाण प्राप्त होणार आहे, महापरिनिर्वाण त्यांचं होणार आहे. ही भूमिका बाबासाहेबांच्याही लक्षात आलेलं होतं की मीही या अवस्थेमध्ये आहे. अशा पद्धतीची अवस्था जाणून घेण्याचं सामर्थ्य हे या पारमितांमध्ये असते. ती मैत्री, त्या पद्धतीची करुणा, त्या पद्धतीचं शीलसंपन्नता, त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रकारच्या या पारमितांचा आपल्या आयुष्यामध्येच असलेलं अनुसरण, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस आपण धारण करू त्यावेळेस आपण बुद्धत्वाकडे जाण्यासाठीच्या हालचाली करू शकू. आणि या प्रयत्नाने सामान्य माणूस इथपर्यंत पोहोचू शकतो असा सांगणारा दुसरा कुठलाही धर्म या पृथ्वी तलावरती नाहीये. दुसरे धर्म तुम्हाला ईश्वराची आराधना करा आणि मोक्ष प्राप्ती करा म्हणून सांगत असेल. बुद्धाचा धम्म सांगतंय की तुम्ही प्रयत्न करा आणि स्वतःचं सामर्थ्य वाढून निर्वाण अवस्था प्राप्त करा. ती अवस्था तुमच्यासाठी जीवन जगण्याचं परिपूर्णत्व असू शकेल. आणि अशा या सगळ्या परिपूर्णत्व प्राप्त करून घेण्याच्या भूमिकेला आपण समजून घेण्याचा प्रयत्न करा. कारण हे अभिधम्म पिटकाचा संदर्भ असलेला पुढचा भाग आहे. आपण सुरुवातीच्या सुत्त पिटकामध्ये पंचशिलेच्या पालनाने आपलं आयुष्य जगलं तरी आपण संपन्नपणे जीवन जगू शकतो. ह्याच्या पलीकडे जाऊन ज्यांना सामर्थ्य वाढवायचं असेल त्यांच्यासाठी पुढचे टप्पे असतात. तिथपर्यंत जाण्याचे सामर्थ्य ज्यांच्यामध्ये असेल ते त्या पद्धतीची अवस्था जगतात. आपल्याला त्या अवस्थेपर्यंत जाण्याची ही संधी या धम्माच्या माध्यमातून मिळालेली आहे. आणि एकसंघ राहून आपण जरी अल्पसंख्याक असलो तरी आपलं संघटन कौशल्य आपण दाखवायचं आणि या ठिकाणी स्वतःचं सामर्थ्य निर्माण करण्यासाठीचे प्रयत्न करायचे. या भूमिका लक्षात घ्याव्या. आपल्या सामर्थ्याला वाढवण्याचा प्रयत्न करावा. आपले आदर्श साधेसुधे नाहीत हे सातत्यानं ध्यानात घ्यावेत. म्हणून कोणाच्याही पुढं हात पसरण्याचा प्रयत्न आमच्याकडून कधी होऊ नये. बाबासाहेबांनी दिलेल्या मताच्या अधिकाराला आम्ही जगताना जपताना खूप काळजी घ्या. नाहीतर बौद्धही पैसे घेतात असा जर अपप्रचार झाला तर तुमचा अपप्रचार नाही, तो बाबासाहेबाचा आणि बुद्धाचा अपमान आहे. म्हणून आपल्या आदर्शांचा अपमान होईल अशा पद्धतीची वर्तनं आपल्या आयुष्यामध्ये आपल्याकडून होऊ नयेत याची काळजी आपण घेऊया. आणि संघटित राहून खूप छान पद्धतीनं आपल्या आयुष्याला संपन्न करण्याचा प्रयत्न करूयात. या काही अभिलाषांसह या ठिकाणी आपण मला शांतपणे ऐकलं, व्यक्त होण्याची संधी दिली, याबद्दल आपल्या सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम. नमो बुद्धाय. धन्यवाद सर.